Hello students, in the previous video we had seen what is an email, why use email, advantages of email, email basics, email template for formal emails to send employers, then email message template, subject line, salutation, first paragraph, middle paragraph, final paragraph, email signature, first name, last name, email address, phone, how to CC and BCC properly. Today we are going to see the actual email, how to write email. All of we know it is an alternative to the traditional postal service. In the present age, the job application and other messages or invitation, meeting or leave are expected to be sent through email. We will send messages to others with the help of email. In this video lecture, you will learn how to write email letter. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, इथून पुढे ईमेल हा आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक असणार आहे. ईमेल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेल, अर्थात आपण सर्व ठिकाणी पेपरलेस ट्रान्समिशनसाठी किंवा पेपरलेस मेसेज पाठवण्यासाठी आपण याचा वापर करतो आणि एकाच वेळी एकाच व्यक्तीला किंवा हजारो व्यक्तींना एकच ईमेल पाठवू शकतो. तर मागच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रे टॉमलिन्सन यांनी ईमेल 1972 साली इन्व्हेंटेड केले आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण कसं ईमेलचा वापर कसा करायचा, का करायचा, त्याचे टेम्पलेट्स म्हणजे त्याचे काही रूल्स हे आपण पाहिलेले आहेत. वन्स अगेन आय एम टेलिंग यू ईमेल रायटिंग गाईडलाईन्स फॉर रायटिंग अँड ईमेल. तर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये ईमेल रायटिंगच्या गाईडलाईन्स पाहणार आहोत. नंबर 1, ईमेल, इलेक्ट्रॉनिक मेल, also known as email or e-mail, is one of the most commonly used services on the internet, allowing people to send messages to one or more recipients. तर ईमेल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेल, याचा वापर एका संगणक वापरकर्त्याकडून इलेक्ट्रॉनिक नेटवर्कद्वारे एक किंवा अधिक प्राप्तकर्त्यांना रेसिपियंट्सना संदेश पाठवण्यासाठी केला जातो. ईमेल मस्ट बी रिटर्न इन द स्पेसिफिक टेम्पलेट. त्याचे काही रूल्स आहेत, तर त्या रूल्समध्येच ईमेल लिहिला पाहिजे. ड्रॉ सच टेम्पलेट इन द एक्झाम. नंबर 3, राईट इमॅजिनरी ईमेल ID of the addressee if it is not given. समजा क्वेश्चनमध्ये जर ईमेल ID दिलेला नसेल तर तुम्ही स्वतः इमॅजिनरी करून तो तुम्ही ID द्यायचा आहे, ईमेल ID द्यायचा आहे. नंबर 4, राईट द मेन पॉईंट ऑफ द मेसेज इन द सब्जेक्ट लाईन. तर सब्जेक्ट लाईन ही खूप महत्त्वाची असते, हे मागच्या ह्याच्यात आपण पाहिलं. Don't forget to include a clear subject line in your email. Use the subject line to summarize why you are emailing. तर मागच्या आपण टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 107 वर कसं सब्जेक्ट लाईन लिहायची याचे एक्झाम्पल्स काही पाहिलेले आहेत.
ईमेल पाठवण्यासाठी एक विशिष्ट पद्धत असते. सब्जेक्ट परफेक्ट असला पाहिजे, जेणेकरून त्यांना तुमचा ईमेल कशासाठी आहे हे समजेल. नंबर 5, इन सॅल्युटेशन राईट डिअर सर, रिस्पेक्टेड सर, डिअर राहुल, एक्सेट्रा. तर सॅल्युटेशन ॲप्रोप्रिएटली तुम्ही वापरला पाहिजे. त्या ठिकाणी डिअर सर, रिस्पेक्टेड सर अशा टाईपचे सॅल्युटेशन्स तुमचे असले पाहिजेत. नंबर 6, कीप द ईमेल शॉर्ट टू द पॉईंट. ईमेल हा शॉर्ट असला पाहिजे. नंबर 7, राईट 2 पॅरेग्राफ्स ओनली. ईमेल लिहित असताना 2 पॅरेग्राफमध्येच लिहा. नंबर 8, यू कॅन एंड द ईमेल बाय जस्ट रायटिंग युअर नेम. तुमचं नाव शेवटी जेव्हा आपण ईमेल एंड करतो त्यावेळेस तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे. नंबर 9, ईमेल्स कॅन बी आयदर फॉर्मल ऑर इनफॉर्मल. ईमेल हा फॉर्मल किंवा इनफॉर्मल असू शकतो. नंबर 10, नो नीड टू राईट एनिथिंग आफ्टर BC और BCC. म्हणजेच तुम्ही तुमच्या ईमेलमध्ये CC आणि BCC प्रॉपरली लिहिला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यानंतर काही लिहिण्याची गरज नसते. CC म्हणजेच कार्बन कॉपी आणि BCC म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी. Now let's see the page number 109 in your textbook. पुस्तकातील 109 पान नंबर पहा. ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी फर्स्ट. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून आपण यात घेतो आहे की ईमेल कसं लिहायचं. एक क्वेश्चन दिला आहे त्यांनी. राईट ॲन ईमेल टू युअर फ्रेंड who has not contacted you for a long time. Use the hints language support from the text to compose your email. तर हा जो एक क्वेश्चन दिला आहे त्याच्यावरून आपल्याला ईमेल तयार करायचा आहे. तर हा प्रश्न आहे की तुमच्याशी दीर्घकाळ संपर्कात नसलेल्या तुमच्या म्हणजे फार काळपर्यंत तुमच्या संपर्कात तुमचा मित्र नाही तर तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला ईमेल लिहा. ईमेल लिहिण्याकरिता पाठ्यपुस्तकातील म्हणजे टेक्स्टबुकमध्ये काही जे सूचना दिलेल्या आहेत, जी भाषा आहे इत्यादीचा उपयोग करायचा आहे. लेट्स सी द ईमेल लेटर. Once again see the question. Write an email to your friend who has not contacted you for a long time. Use simple email template. Students should draw such template in the answer sheet while writing an email. Use block letter format for writing email. Write to. आता या ठिकाणी इथं ईमेल दिलेला आहे. जर ईमेल ID दिलेला असेल तर तोच आपण लिहिणार आहोत. abc@xyz.com. C. Inbox to abc@xyz.com. त्यांनी दिलेला आहे ईमेल ID, तोच या ठिकाणी लिहायचा आहे. दिलेला नसेल तर तुम्ही इमॅजिन करून लिहायचं आहे. ड्राफ्ट CC BCC. नेक्स्ट सब्जेक्ट मीटिंग प्रपोजल. म्हणजे आपला मित्र फार वेळपर्यंत फार लॉंगपर्यंत आपल्या संपर्कात नाही आहे म्हणून आपण लिहितो आहे की त्याला भेटण्यासाठी म्हणून मीटिंग प्रपोजल लिहितो आहे. डिअर अतुल. नाव दिलेलं नाही आहे, आपण लिहायचं आहे. हाऊ आर यू. वेअर आर यू ऑन धिस अर्थ. डू यू रिमेंबर मी. तुला मी आठवतोय का तू कोठे आहेस, कसा आहेस. इट्स लॉंग टाईम वी हॅव डन अ कॉन्व्हर्सेशन. व्हॉट्स द मॅटर. आय होप
थिंग्ज आर गोईंग वेल विथ यू. तर तुझं सर्व काही व्यवस्थित असेल असं मी आशा करतो. हा फर्स्ट पॅरेग्राफ झाला. सेकंड पॅरेग्राफ, दोनच पॅरेग्राफ आपल्याला लिहायचे आहेत. आय थिंक वी शूड टेक सम टाईम फ्रॉम आवर बिझी शेड्यूल अँड अरेंज अ प्रोग्राम टू स्पेंड अ वीकेंड टुगेदर. तर आपण लिहितो आहे मित्राला की काही आपल्या बिझी शेड्यूलमधून आपला थोडा वेळ आपण काढूयात आणि या वीकेंडला एकत्र भेटण्याचा आपण प्रोग्राम अरेंज करूयात. वी कॅन मीट ॲट द प्लेस वेअर वी कॅन यूज्ड टू मीट. आपण पूर्वी जिथे भेटत होतो तिथं आपण भेटू शकतो. वी कॅन टेक डिनर ॲट आवर फेवरेट हॉटेल. एक्झाम्पल, हॉटेल ग्रीन लीफ. आपण हॉटेल ग्रीन लीफ आपलं जे फेवरेट हॉटेल आहे, फेवरेट हॉटेल त्या ठिकाणी आपण जेवण घेऊ शकतो. इट विल बी गुड चान्स टू स्पेंड अ क्वालिटी टाईम फॉर अस. आपल्याला म्हणजे हा एक चांगला चान्स आहे आपल्या एकमेकांबरोबर क्वालिटी टाईम घालवण्याचा. वी कॅन एन्जॉय दीज मोमेंट्स. हा हा क्षण आपण एन्जॉय करू शकतो. सो डू कम, एक्सपेक्टिंग अ पॉझिटिव्ह रिप्लाय. टेक केअर. आणि शेवटी लिहितो आहे युअर्स लविंगली तुषार. म्हणजे तुम्ही तुमचं नाव शेवटी लिहायचं आहे. तर अशा टाईपमध्ये तुमचा ईमेल लेटर असलं पाहिजे, तुमचं ईमेल असलं पाहिजे. आणखीन एक एक्झाम्पल आपण पाहूयात. नेक्स्ट, राईट ॲन ईमेल टू द हेडमास्टर ऑफ युअर स्कूल टू ग्रँट लीव फॉर 4 days. तुमच्या हेडमास्टरांना आपण ईमेल आपल्याला पाठवायचा आहे, आपल्या हेडमास्टरांना. कशासाठी? टू ग्रँट लीव फॉर 4 days. 4 दिवसाची लीव आपल्याला रजा पाहिजे आहे आणि त्यासाठी आपण ईमेल करणार आहोत. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. नेम XYZ. रिझन अनेबल टू अटेंड क्लासेस ड्यू टू फीवर. म्हणजे तुम्ही आजारी असल्याकारणाने क्लासेस अटेंड करू शकत नाही. रिक्वेस्ट टू ग्रँट लीव. यूज प्रॉपर फॉर्मॅट. राईट टू ईमेल ID headmaster@gmail.com. सी द ॲक्च्युअल ईमेल. आन्सर इनबॉक्स म्हणजे त्यांनी ईमेल ID दिलेला आहे तोच या ठिकाणी लिहिणार आहोत आपण. टू headmaster@gmail.com. CC BCC. सब्जेक्ट लीव ॲप्लिकेशन. सब्जेक्टवरून त्यांना समजतं की तुमचे ईमेल कशासाठी आहे. रिस्पेक्टेड सर. या ठिकाणी सॅल्युटेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. सुरुवात रिस्पेक्टेड सर, आय एम अ स्टुडंट इन युअर स्कूल. मी तुमच्या स्कूलचा विद्यार्थी आहे. आय एम स्टडिंग इन क्लास 10th डिव्हिजन A. रिस्पेक्टफुली, आय वॉन्ट टू से दॅट आय एम सफरिंग फ्रॉम मलेरिया फीवर फ्रॉम 2 days. 2 दिवसापासून मला मलेरियापासून मी त्रासलेलो आहे. सफरिंग. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू अटेंड द रेग्युलर क्लासेस. रेग्युलर क्लासेस अटेंड करण्यासाठी माझ्यासाठी खूप हे अवघड आहे. आय एम वीक ड्यू टू इलनेस. मी इलनेसमुळं, आजारपणामुळं खूप अशक्त झालेलो आहे. द डॉक्टर ॲडवाईज मी टू टेक द रेस्ट ऑफ 4 days. डॉक्टरांनी 4 दिवसाची विश्रांती मला सांगितलेली आहे. आय अटॅच्ड अ मेडिकल सर्टिफिकेट अलॉंग विथ धिस लेटर. या लेटरबरोबर मी मेडिकल सर्टिफिकेट अटॅच करत आहे. सो आय रिक्वेस्ट यू टू ग्रँट मी अ लीव फॉर 4 days. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे की माझी 4 दिवसाची रजा मंजूर करा. आय ॲश्युअर यू दॅट आय विल कम्प्लीट माय पेंडिंग वर्क ॲज सून ॲज आय रिकवर फ्रॉम धिस इलनेस. मी तुम्हाला खात्री देतो की मी बरा झाल्यानंतर माझे 4 दिवसाचं जो काही पेंडिंग वर्क असेल ते मी लवकरात लवकर पूर्ण करेन. थँक्यू. युअर्स ओबेडियंटली XYZ. तर अशा टाईप ईमेल लिहायचा असतो. या फॉर्मॅटमध्येच ईमेल लिहायचा आहे. जो काही क्वेश्चन दिलेला असेल एक्झाममध्ये त्या क्वेश्चनवरून ईमेल आपण लिहिणार आहोत.
Students, I think you got the idea about email. You got the complete idea about email. How to write email. ईमेल कसा लिहायचा हे तुम्हाला या 2 एक्झाम्पलवरून समजलेलं असेल. Students, read the given email carefully and write down in your notebook. Okay, thank you.